नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज शनिवार आहे. निखिल ऑलरेडी निघाला आहे. काल मला दिवसभर फार वाईट वाटत होतं की तो घरातून निघणार आहे, एकटाच जाणार आहे. मी पॅकिंगला वगैरे जोडी नव्हते. असं होतं ना, माणूस घरातनं निघताना कोणीतरी हवं बाय वगैरे करायला. तसं नव्हतं कोणी, तर मला वाईट वाटत होतं की मी तिथे नाही आहे. पण शक्य नव्हतं जाणं. तो निघाला आणि आज रात्री तो पोहोचेलही. सो ते त्याचं झालं. त्यानंतर मग निखिल नाहीये, मग मी सासरी का राहत नाही, अशा कमेंट्स तर येतात. बट त्यावरून असे आसपासचे पण असेच बरेच लोक असतात ज्यांना खूप ते खुपतं की नवरा गेला आहे, मग हिने सासरी राहायला हवं. तर मला काही प्रॉब्लेम नाही सासरी राहायला, मला काही कामाचं दडपण नाही. मला तिथेही उलट मी इथे तरी 1-2 कामं करते, तिथे मला तेवढी कामंही नसतात. तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम आहे माझ्या ह्या पिल्लाचा. घरात आई, तात्या आणि मी आम्ही तिघं नाही राहू शकत, कारण तात्या कोर्टात असतात, आई मळ्यात जातात. सो मला एकटीला ही मुलगी एवढ्या मोठ्या घरात हँडल करणं अजिबात शक्य नाही आहे. तुम्ही सख्खी बघते की किती तुरतुर, तुरतुर पळत असते ती. तर आणि असं पण नाही किंवा माझ्यामुळे त्यांनी किंवा मला मदत म्हणून त्यांनी घरी राहावं, तर मग ते त्यांचं पण रुटीन बिघडून जातं. लिटरली कधी-कधी असं होतं घरात कोण नसताना मला वॉशरूमला जायचा सुद्धा हाल होता. कारण मी सख्खी आणि तिथे कसं आहे, मला पुण्याला तेवढा प्रॉब्लेम येत नाही, कारण एकाला याच्यावर घर आहे आणि खाली वस्तू नाही आहेत. तसं सिन्नरला आणि इथे नाही आहे. इथे जिने आहेत आणि तिला लगेच मग ते तिला वरती जायचं असतं. इव्हन मी आत्ताच मागच्या आठवड्यात जेव्हा घरी होती ना, तेव्हा निखिल बाहेर गेलेला होता. आई किचनमध्ये होत्या आणि तात्यांसोबत खेळत होती आणि मी वरती होती माझ्या बेडरूममध्ये. तात्यांचा डोळा लागला, तर ही पोरगी पूर्ण जिना वगैरे चढून वरती आली होती वरच्या रूममध्ये आणि खरंच धोकादायक आहे, कारण आमच्या 3-4 पायऱ्या आहेत तशा. त्यामुळे आम्हाला ती रिस्क घ्यायची नव्हती म्हणून. आणि मला असं पण मी बऱ्याच दिवसापासून आईकडे राहायला आलेली नव्हती. लिटरली आय थिंक दिवाळीच्या आधीपासून. सो म्हटलं आता येऊयात, पण असं पण आई त्यांना पण म्हणजे तेव्हा आमचं प्लॅनिंग होतं की त्यांना काश्मीरला वगैरे जायचं आहे. सो त्यांची शॉपिंग वगैरे पण करायची होती. अशा सगळ्याच गोष्टी होत्या. आता ते सगळं बाजूलाच राहिलंय. असं नाही की इकडे 24 तास तिच्याकडे लक्ष द्यायला सगळेच. बट एक नाही तर दुसरं आहे इथे. इथे मंदिर आहेत, कॉलनीत खूप सारी लहान मुलं आहेत. आमच्या सिन्नरला तसं नाहीये की खूप सारी लहान मुलं पण नाही आहे आसपास, किंवा आमच्या रिलेटिव्हजमध्ये पण असं नाहीये की कोणी तिच्या वयाचं किंवा त्याच्यापेक्षा थोडं मोठं आहे, की ज्यांना आपण बोलवू शकतो घरी. जशी इथे गौरी तर बाय डिफॉल्ट आहे. आता मनू मावशी पण आली तिला सांभाळायला. आणि इथे तिचं इथे कोणाचं रुटीन डिस्टर्ब नाही होत. पप्पाची रिटायरमेंट आहे. तर पप्पा घेऊन फिरता, आई मंदिरात जाते, आई घेऊन जाते. त्यामुळे दादा आला की दादा सांभाळतो. तिला लोकं पण खूप दिसतात आणि ती कम्फर्टेबल पण आहे आणि इथे येऊन तिचं छानसं रुटीनही लागलंय. त्यामुळे मग मी तिकडे नाही राहिली सासरी. पण असं काही नाही, मी मध्ये 1-2 दिवस जाईल. आई ते पण इथे भेटतात. आता परवाच भेटले होते सखीला. सो तसं काही नाही की मला सासरी राहायचं नाही निखिल नसताना. अशातलं काही नाही, कारण असं बऱ्याच जणांना वाटतं. मागे एक जे फेक अकाउंट आहे, जे जे मला Instaवर फॉलो करतात त्यांनी बघितलं असेल, की 2 लेडीज होत्या आणि त्यांनी तुफान विचित्र गोष्टी मांडल्या होत्या कमेंट्समध्ये. बट ते खूप एकदम असं त्यांची लँग्वेज पण एकदम गलिच्छ होती. बट मी पण त्यांना घाबरले नाही. मी त्यांचे स्क्रीनशॉट स्टोरीवर ठेवले होते, की यांनी सांगितलं होतं लोकांना, जे माझे फॉलोअर्स, की यांना मॅक्स प्रेम द्या जे देता येईल. यांना गॉड ब्लेस यू बोलून जा. यांना ऑल इज वेल बोलून जा. त्याच्यानंतर आणि त्यांनी मला पर्सनली तर इतके इतके मेसेज केले, की निखिल कसं काय तुझ्याबरोबर राहतो? त्याला तू कसं काय आवडते? त्याचं नक्की बाहेर अफेअर चालू असणार आहे. तुझ्यासारख्या बाईसोबत कोण राहणार आहे? मला माहिती आहे, मी तुझ्या सासरकडची आहे आणि तुला सासू-सासऱ्यांसोबत राहायचं नाहीये. तू निखिलला तोडलंय त्यांच्यापासून. खूप, खूप, खूप गोष्टी होत्या. पण हॉनेस्टली सांगते, मी असं काही नाही की मला सिन्नरला राहायला खूप आवडतं पुण्यापेक्षा. सिन्नर, नाशिकला, कारण इथून मला घरी पण येता येतं. पुन्हा तिथे अशी लोड नसतो कामांचा वगैरे आणि सगळी पण हँडल होते सगळ्यांकडनं, जेव्हा आम्ही सगळे असतो तिथे. उलट पुण्याला मला एकटीला करावं लागतं आणि तोडायचा म्हणजे मला मला असं का वाटतं की ते ओळखीचंच कोणीतरी असेल. कोण असतं हे मला जाणवतं पण आहे. सो मी परफेक्ट असं बोलून टाकते काय ते. तर आणि निखिल लिटरली 10वी नंतर म्हणजे जवळ-जवळ 15-16 वर्षापासून पुण्यात आहे. सो मी लग्न होऊन त्याला पुण्यात नाही घेऊन गेली आहे. तो मला घेऊन गेलाय. उलट त्यांनी लग्नाच्या वेळेस मला सांगितलं होतं, की 1-2 वर्ष जॉब करून आपण नाशिकला शिफ्ट होऊयात, सिन्नरला शिफ्ट होऊयात, असं त्यांनी मला सांगितलं होतं. बट असो, तर मग मी काय असं तोडलं-बिडलेलं नाहीये. बट शक्य नाहीये आणि सखीचं म्हणाल तर इथे छान रुटीन लागलंय तिचा. कारण यांच्या घराचं कामच चालू होतं आम्ही आलो तेव्हा. तर हे पडदे वगैरे लावायचे राहिले, त्याच्यामुळे सकाळी इथे 3 खिडक्या प्रॉपर असं ऊन येतं डोळ्यावर, त्याच्यामुळे उठावंच लागतं. त्यामुळे ती 7:30-8ला उठते. 11:30ला झोपली का पुन्हा 2-2:30ला उठते. त्यानंतर ती झोपत नाही. दिवसभर खेळते आणि रात्री 9:30ला झोपून जाते छानशी. तो तिचं आणि
तिला गौरी आहे खेळायला. आता मनू मावशी पण आलेली आहे, पिऊ मामा पण येईल आणि ती वाटली जाते. कॉलनीत पण तिच्या वयाचे बरेच छोटे छोटे चिल्लर पार्टी आहे. सो ती खेळते, दमते आणि छान झोपते. तर आज आई दादा येऊ शकतात कारण ते शनिवारी येणारे असं बोलले होते. सो माहित नाही. अदर दॅन दॅट आज आम्हाला गुलाबजाम करायचे आहेत कारण घरात सगळ्यांना जेवणानंतर गोड खूप लागतं. वहिनीला सोडून वहिनी गोड खात नाही आणि त्यातल्या त्या दादाला आणि मम्मीला तर खूप वाईट सवय ही की त्यांना जेवण झालं तर काहीही केलं तरी गोड लागतं. सो आज खवा आणलाय बुध्याकडून आणि आम्ही गुलाबजाम करणार आहे. सो तुम्हाला पण घेऊन जाते मी. तर आम्हाला गुलाबजाम करायचे ते दुपारी, पण आता वाजलेत अराउंड 5:30 आणि आम्ही तेव्हा गुलाबजाम करतोय कारण घरातल्या पोरांनी आम्हाला वेड्यात काढलं होतं का गाई. आई इतकी लागती ना कॅमेरात यायला. बाय द वे मला असं किचन ओट्यावर ठेवून शूट करावं लागतंय कारण माझा जो ट्रायपॉड होता तो या बायकांनी गायब केलाय आणि वहिनीचं असं म्हणणं आहे की तिने काय ते कोबीचे सालबिल काढले, त्या कचऱ्यात तो गेलेला असू शकतो. सो शी डोंट नो, हिलाही माहित नाहीये. माझीच चूक झाली की मी यांच्यावर विश्वास ठेवून तो इथे ठेवून गेली. अदर दॅन दॅट अशा बऱ्याच गोष्टी मी हळूहळू सांगते. सो आम्ही आता करायला घेतलेत गुलाबजाम. आई काय प्रमाणात काय टाकलंय? 1 किलो खवा आहे आणि पाव पाव किलोला थोडंसं कमी गव्हाचं पीठ. जनरली लोक मैदा टाकतात पण आम्हाला मैदा चालत नाही. आपण ते अरारूट पण टाकायचो का काय आधी उपवासाला करायचे असले तर. पण आता काय उपवासवाले कोण नाही. पप्पांचा आमचा उपवास असतो, बट ते असं काही पाहिलं का संध्याकाळी लवकर सोडतात. नाही, गोड खात नाही पप्पा जास्त. गोड खात नाही पप्पा जास्त. मग त्यांचं असं असतं गोड आणायचं नाही, गोड आणायचं नाही, गोड खायचं नाही. ज्या दिवशी घरात गोड येतं आणि त्यांच्या हातात असं आपण द्यायला जातो ना, जनरली सगळेच पप्पा लोक असतात की असं जसं मी असं काही पेढा आणला पप्पाने म्हणायला गेली की पप्पा घ्या, पप्पा म्हणता हे मला गोड नाही खायचंय. मग मी असा पेढा उचलून घेते, मग ते म्हणता नाही नाही दे, एखादा दिला तर चालतो. तसं ते गुलाबजामलाही करणारे फॉर शुअर. त्या आधी आम्हाला म्हणणारे कशाला उद्योग केला काय बाबू. आणि सखी माझ्याकडे बऱ्याच वेळची नाहीये कारण आता आधी तर फक्त मनू मावशी होती आणि आता पिऊ मामा पण आलाय. पिऊ मामा कुठे आहे? गुलाबजाम कोणाला खायचे? से हाय, हाय करा. हा आमचा पिऊ मामा आहे. ही आमची गौरी दिसते का तुम्हाला? सुट्टीमध्ये पण गौरीचा क्लास चालू आहे. सो गौरी आता क्लासला चालली. तिची अजिबात इच्छा नाही, तिच्या तोंडावर ते दिसतंय, पण आम्हाला तिला पाठवावं लागणार आहे. थांब, नको करू साधून दे. तिची ही निर्दयी आई आहे जिने सुट्ट्यांमध्ये पण तिला क्लास लावला. इकडे इकडे माझा ट्रायपॉड कुठे सांग? सापडला ना, याला नाही म्हणते. आमची बहीण आमच्या वेळेला फक्त मेडिकल माहिती. हा ट्रायपॉड आहे, हा माईक आहे. हा, आणि अदर दॅन दॅट इथे ना एक डबा होता फरसाणचा, तिथून मी रोज फरसाण भत्ता काढायची. आज सकाळी मी तो डबा ओपन केला तर फरसाण मला सापडलंच नाही. त्या फरसाणमध्ये एवढ्या सगळ्या पापड्या होत्या आणि मला झालं कोणी मिक्स केलं, पण मी कोणाला काही बोलली नाही. फरसाण तू खाल्लं होतं, मिक्स कोणी केलं होतं? नाही, मिक्स तू केलाय फॉर शुअर. तू आता पोरीवर लोटते, मगाशी कबूल केलंय. आणि ही असताना मी आणि माझी आई काम करते. की जे मला बोलत होते ना तिला कपडे घालू देत नाही, बघा मी आणि माझी आई कोणत्या ड्रेसवर आहे घरगुती, आणि ती बघा. आणि ही म्हणजे शेवकोड. आता मी गुलाबजाम करतोय आणि आज आमच्याकडे पावभाजीची पार्टी आहे. हो ना बाबू, तू खाणार आहे पावभाजी? बाबूला झालं काय करते मम्मा. अशा गोंधळात, अशा किचन मध्ये असल्या गोंधळात आमचं सगळं चालू आहे. दुपारी केलेले परवडले असते. हा, दुपारी केलेले परवडले असते. अजून मेंबर यायचे जे रात्री येणार आहे. ऍक्च्युली मामा इथेच राहतो 10 मिनिटाच्या अंतरावर. आज मावशी पण येणार होती, बट तिला काहीतरी काम निघालं म्हणून ती नाही आली. हा माझा दादा आहे ज्याला अजिबात व्लॉगिंग आवडत नाही, बट मी त्याला बळबळ घेते. ते तुझी बायको म्हणते हा ट्रायपॉड आहे. शिकवा ना तुम्ही, स्वतःच कौतुक कमी. अरे इतका विकला गेलेला आहे ना माझा भाऊ, मी सांगूच शकत नाही शब्दात. बघितलं तोंडाने कबूल केलंय त्याने. बेसिकली ना हिने काहीतरी खाऊ घातलंय त्याला. आणि माझ्या पप्पांना बघा, पप्पा पण कंटिन्यू ऐकत असतात, बघ आमची पूनम, बघ आमची पूनम, बघ आमची पूनम. तुझा मेडिकलचा ऍड्रेस सांगा, त्यांना माहित नाही तुझं मेडिकल कुठे. आली बघा लगेच. अगं नाही, मी खरंच सांगते. किचन छान दिसते, किचन आनंद आहे. हा, किचन छान दिसतंय. मला लाईटचा प्रॉब्लेम येतोय, माझा ट्रायपॉड गायब आहे म्हणून. कोणालाच पडलं नाही. आणि मला ते ऐकून असं कसं तरी झालं. ती मला म्हणत होती कोबीच्या सालांसोबत मी काहीतरी फेकला असेल, त्याच्यात गेला असेल तर माहित नाही म्हणे. सिरियसली. असो, माहेरी असून असं काम करते मी, बिचारी मी. आणि पावभाजी करणार, त्याची रेसिपी शेअर करते कारण मी स्वयंपाक ऍक्च्युअली चांगला करते. इग्नोर द गोंधळ. सखीच्या सेवेला बघा किती सगळेजण आहे. मला खूप भारी वाटतं असं काय असल्यावर.
हा घरात काय काय ते सोडून सगळं घे. फ्लॉवर पण आण. आताशी पावभाजी सामान येत आहे, ती चालली माझ्यावर स्वयंपाक टाकून. आता आम्ही रोल चेंज केले. आता मी सखीला सांभाळतीये विथ पोंगे आणि चिल्लर पार्टी बसली गुलाबजामचे गोळे करायला. बाय द हे ऍक्च्युली कामं करतात, त्रासदायक नाही आहे. गौरीला खूप मजा येते, पिऊ मामा आणि म्हणून आत्तू येते. छान चालू आहे सगळं. इतका गोंधळात गोंधळ चालू आहे ना आमचा. आम्ही ते गुलाबजाम करत होते तेव्हा मी तुम्हाला दाखवलं, त्यात मग थोडा मावा उरला होता. आई बोलली बर्फी करते, मी म्हटलं नाही थांब मी मावा केक ट्राय करते. तर मी असाच 1-2 व्हिडिओ बघत बघत वरच्यावर ट्राय केला आणि तो इतका भयंकर ऑसम झालाय. रवा मावा केक मी ट्राय केला होता, बट तो काढताना आमच्याकडनं थोडासा तुटला, बट मी ठेवलाय फ्रीजमध्ये मस्त, तो पण खाऊ. सोबतच नंतर आमची पावभाजी करायची ठरली. सगळ्यांना पावभाजी खायची होती, बट पप्पांना पावभाजी खायची नव्हती. मग ते बोलले कढी कर, मग मी ती कढी पण केली. त्यानंतर ते बोलले थांब थोडी ना अशी याची भाजी पण कर, कोबी वाटाण्याची, मग ती पण केली. असे मेन्यू वाढत गेले. भाकरी टाकायची आहे पप्पांसाठी, ते आई करेल कारण सखी आणि पप्पा भाकरी आणि भाजी खातील, म्हणजे सखी कढी आणि भाकरी खाईल. बाकी सगळ्यांसाठी पावभाजी. सो गोंधळात गोंधळ चालू आहे, बट वी आर एन्जॉईंग अ लॉट. सखी टोटल बिझी आहे, त्याच्यामुळे सखी नाहीये त्याच्यामुळे मी एवढं सगळं करू शकते, नाहीतर मला हे सगळं करणं अशक्य आहे. मनू पिऊ आलेत त्याच्यामुळे मग सखी माझ्या एवढी अंगावर येतच नाही. ती जवळजवळ मागच्या 2 तासापासून माझ्याकडे आली नाहीये, त्यांच्याकडनंच खाते पितीये. सो झालंय माझं सगळं. केक झालाय. इथे मी पावभाजीची मिक्स भाजी ती टाकली आहे आणि इकडे मसाला करून ठेवलाय. सध्या किचन ओटा मेस आहे, बट तो मी हे झालं की लगेच आवरून घेईल. तर मी ठरवलं होतं की तुम्हाला पावभाजीची जी काही रेसिपी ती दाखवेल, बट ॲज युजल गडबडीत ते राहून गेलं आहे. आणि मी जेव्हा इथे आली होती ना, मला येऊन मी मागच्या शुक्रवारी आली होती, आज शनिवार आहे. आधी लग्नाआधी तर मी भटकतच राहायची बाहेर, त्याचा काही प्रश्नच होता. आमचा कट्टा होता, तिथे पण जाऊन बसायची मी. लग्नानंतर पण मी जेव्हा यायची ना, तर मी मस्त कॉलनीत फिरायची. माझी काही हक्काची घरं तिथे जाऊन बसायची 2-2, 3-3 तास. आणि मी घरी लवकर येताही नव्हते. संध्याकाळी मी जशी आई त्यांच्यासोबत फिरायला जायची, आई त्यांच्या मैत्रिणींसोबत 11-11:30ला मस्त घरी यायची. सगळं रूप पालटलं आहे. मला येऊन मी मागच्या शुक्रवारी आली आहे, आज शनिवारी म्हणजे जो आज 8 दिवसांनी मी शेजारच्या काकूंकडे जाऊन बसली होती. त्यांना पण असं वाटत होतं मी गेली की काय घरी. मला नाही मी इथेच आहे, पण माझं पिल्लू काय मला निघू देत नव्हतं. बट आता ती 9:30ला वगैरे झोपली, म्हणजे त्यांच्याकडे होती तेव्हाच तिला तिचे डोळे अडकत होती. सो तिला झोपी घातलं आणि मी येताना माझ्या अभ्यासाचं पण घेऊन आली होती, कारण की आता मी ठरवलं आहे की आता बघा दिवाळीच्या आसपास जॉब जॉईन करायचा परत, तर त्यानुसार अभ्यास वगैरे करायचं म्हणून मी सगळं घेऊन आली होती आणि मी ते विसरूनही गेली होती. आज मी लॅपटॉप काढला आत्ता, मग लॅपटॉप काढताना दिसलं की अरे आपण पुस्तकं पण आणली आहेत आणि आपण काहीतरी विचार करून आलो होतो, तर त्याच्यावर पण लक्ष देऊयात थोडं म्हणून. सो आता ते सगळे मिशन्स आहेत डोक्यात. हे मिशन तर छान चालू आहे सध्या तरी. गादी अशी वरती आहे कारण आमची मनू बेडवरनं पडून जाते, त्याच्यामुळे मनूला खाली झोपावं लागतं. तुम्ही म्हणाल मध्येच काय असं ठेवलं आहे. आणि बाकी सगळीची बाळ आहेत जे तिला आसपास लागतं रात्री झोपताना, म्हणून ते करते. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आज सॅटर्डे, उद्या वहिनीचे पण हाफ डे असतो, संडे म्हणजे तिचंच मेडिकल आहे, बट ती नाही, ती फक्त संडे हाफ डे घेते. सो आज रात्री आली का ती पूर्ण रात्र गाजवणार आहे, कारण तिला रविवार भेटतो तर शनिवारी तिची जन्नत असते. शनिवारी आपल्याला कितीही झोप आली तरी आपल्याला तिच्याशी गप्पा मारावंच लागतं, कारण तिला सगळं सांगायचं असतं. सो आता ती येईल आणि आमचं त्याच्यात खूप सारा टाईमपास होणार आहे. सो आजचा ब्लॉग इथपर्यंतच. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला, सखीला, आणि आता मी घरी पण आलो आहे तर आमच्या फॅमिलीला पण. ओके, बाय.